आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसाची परवानगी, अटी शर्थींसह दिली परवानगी। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार। जरांगे पाटील ठाम, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार जरांगेंची भूमिका। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पिका। उद्धव ठाकरे, शरद पवार यांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते। राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची पुन्हा एकदा एकत्रित बैठक। आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। ठाण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्टला मनसेचा मेळावा। राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार। मनसे नेते अविनाश जाधव यांची माहिती। शिर्डीत विखे पाटील, रावसाहेब दानवे यांच्यात भेट। शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार, मात्र कुणाला त्रास होऊ नये, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। मराठी माणूस पाठीशी उभा राहिला तर शिंदेंचं पानिपत करू। मनसे नेते अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात। खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारनं कामाचे तास वाढवले। 9 वरून 10 तासाच्या कामाचा प्रस्ताव सादर। सरकारचे निर्णय कारखानदार आणि भांडवलदारांसाठीच, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप।